तर पब्लिक आता आपला गेट टुगेदर म्हणलं आता गाडी जरा पाणी मारून जाऊया आमच्या तिकडे. पाणी मारलं आणि सुटलं डायरेक्ट मुरगुडला. पहिला घेतला बाजार घेऊन झाल्यानंतर गेला डायरेक्ट लोकेशनवर पोचल्यावर पोराने कामाला चालू केलं. पहिल्यांदा भांड्याला मात लावून घेतली, मग चुल पेटवा जायची. चुलीला लाकडं जरा कमी पडली म्हणून श्री लाकडा नाही गेला. श्री आणि ईशात दोघं जाऊन लाकडे घेऊन आलीत आणि चालू केलं जेवण करायला म्हणजे श्री आमचा लागला जेवण करायला. तेवढ्या तिकडे विशाल चुल पेटवालता आणि त्यावर लाकडं संपली. म्हणलं आता लावून लाकडं घेऊन येऊया. स्वराज आणि मी गेलो लाकडं आणायला. गाडीवरून जाऊनच लाकडं घेऊन आलो. तिथून आपल्याला जायचं परत मुरगुडात. किरकोळ साहित्य राहिलं हो. गाडी काढली आणि डायरेक्ट गेला मुरगुडात. साहित्य सगळं घेतलं पोत्यात भरून आणि तिथं सुटला. तरी पोचला तर जेवण झालं तर तयार. डायरेक्ट जेवायला बसला. जेवण झालं तर क्वालिटी एकच नंबर हो. जीवन आवरूस तर आला पाऊस. जाताना सगळी भिजली तो. तरी दोघं होती एमटीवर. मागे तिला पंखा नाही. स्त्रियांना झाला मागणं राग. मी घराकडे निघालं तेवढं आला कृष्ण. पण मला म्हणला किरकोळ साहित्य उचला जाय म्हटलं माझं. या म्हणला जरा मला मदत करला काय. भाव म्हटलं आलावच. प्रतीक बी आणि साई आणि तिघजण पहिला गेलता. तवर सगळी कंपनी जमा झाली. SF ग्रुप हो. सगळी पोरं आली. सगळ्यांनी मदत करायला चालू केली. बक्का गाव सोडून टाकाली. टेम्पो भरला आणि सुटला तिथनं घरला जाताना किरकोळमध्ये पाऊस होता जो. म्हणलं टेम्पोत बसूया आपण. टेम्पोतनं घरला गेलो. संध्याकाळी सगळी पोरं बसलेली खाली स्वराजच्या इथं. काय असंच हो, पोरं काय काम नाही असल्यामुळे बसतात. तो कृष्णाला म्हणली सगळेजण काजू शेक द्यायचं. सगळ्यांनी काजू शेक पिला. प्रत्येक काय प्यायला तयार नव्हता. प्रत्येकाला धरला असा पोराने बघा आवडून आणि वत्ताली तोंडात. प्रत्येक जरा पोरांच्यावर नाराज होता. त्यामुळे प्रत्येकाला धरला पोराने आणि तोंडात वतला शेवटी. पोरं काय ऐकतात शेवटी प्रत्येकाला प्यायला लावलाच काजू शेक. पाजला आणि तिथनं मग घराडा सुटला. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओत.